खरं तर चुकीचं आहे. तुम्ही जर बांधलंय, जर लोकांना बघायलाच हे केलंय तर मग हे कंपल्सरी काय. हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सुट्टीचा वार आहे, तर आपण चाललोय फिरायला बोरिवलीला जो नवीन मॉल झालाय स्काय सिटी मॉल, तर तिथे चाललोय. आणि आता वाजलेत 5:30. आता किती वाजेपर्यंत पोहोचू ते आम्हाला अजून माहिती नाहीये. या मयुरेश अर्धवट कधी प्लॅन होतात, तर चला आपण जाऊया. तर फ्रेंड्स, आता आम्ही आहे ना मॉलमध्ये पोचलेलो आहे, पण पार्किंगच एवढं आहे ना, तर आम्हाला कुठे एंट्रीच भेटत नाही आहे. पार्किंगमधूनच आम्ही अजून चालतो आहे. हां, दिसली एंट्री दिसली. आणि पार्किंगच एवढं मोठं आहे ना, बापरे. कुठे लावली आहे बाईक आता आम्ही काय माहिती. जाताना मजा येणार आहे बाईक शोधायला. आणि आता आपण इथून एंटर केल्यावर आहेत ना, ह्या बघा इथे समोर आहेत ना 3 लिफ्ट आहेत आणि इथे एस्केलेटर आहे. जर तुम्हाला लिफ्टने जायचं असेल तर तुम्ही लिफ्टने पण जाऊ शकता किंवा एस्केलेटरने जाऊ शकता. आणि आता मयुरेश त्याच्या मित्राला फोन करतोय. ना मित्र आहे सचिन धनावडे. मुंबईच्या ब्लॉगवरती वीरेंद्रने कमेंट टाकले गांदिवलीचा दत्तू मोरे. कुठे आहेस, कुठे घरी आहे का? तू कांदिवलीत राहतो, तुला स्काय सिटी मॉल ना माहिती? येतो तर ये, आता आलो. आणि बघा फ्रेंड्स, ही लिफ्ट आहे. तर आता आपण लिफ्टने जाऊया वरती. आणि लिफ्ट बघू शकता तुम्ही केवढी मोठी लिफ्ट आहे. खूप मोठी लिफ्ट आहे बघा. आणि आता आपण ग्राउंड पर्यंत जाणार आहे. आपण कुठं चढलेलो? B1ला. अच्छा. आणि आता आपण ग्राउंड फ्लोअरला. तर चला, आपण आता बाहेर आलेलो आहे. आणि मॉल तर एक नंबर आहे, झबराट आहे मॉल फुल. आणि हा बघा तुम्ही आता मॉल बघू शकता केवढा मोठा आहे. मस्त आहे मॉल. हे बघा, शॉपिंगसाठी पण एक नंबर आहे. आणि इथे खास आहे ना ते रूफटॉप म्हणून आहे, तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर आता आपण तिथे पण वर जाणार आहे. बाकी मॉल तर एक नंबर आहे, खतरनाक आहे. बघा बर्थडेला गिफ्ट घ्यायला इथे काय काय भरपूर आहे बघ. ऍपल आहे, ऍपल मँगो सगळे इकडे. मयुरेश सिरियसली गेला आतमध्ये. तर हा बघा, मयुरेश आता मला iPhone 17 Pro Max घेतोय. फक्त दाखवतो दाखवायचं काय येतात. कॅमेरा कुठे? हा बघा, चांगलं आहे मयुरेश, घेऊ शकतो तू. आवडलं मला. काय नावच नाही काढत आहे. कलर कुठला घेऊ बोल? कलर जो तुला पाहिजे तो घे, फक्त घेतल्याशी मतलब आहे मला, कलरची काय नाही. मयुरेश काय करतो? ऑफिसचं काम करतोय. ऑफिसवाल्याने सांगतो हा मला द्या लॅपटॉप. सांग मग, सुष्मितला निरोप दे. जाऊ दे, आपल्याला काय घेणं न देणं तिथे. आपण तिथून बाहेर पडूया आणि आपण मॉल एन्जॉय करूया. बाकीचं देवीपाडा मेट्रो स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली मॉल. तर इथे कसं यायचं? आम्ही तर बाईकने आलो.
मेट्रो स्टेशनवरनं डायरेक्ट एंट्री तो एक असं एक काय बोलतात स्कायवॉक बोलतात ना, काय आहे ते? काय? ते आपल्याला शोधायचं आहे पण ते view चांगला आहे. rooftop. हां रूपटॉप सॉरी रूपटॉप हां ते आम्हाला बघायचं आहे. थोडंसं पेट्रोलच्या की इथे फूड कोर्ट हे तेव्हा समोर नाही काय बर्गर किंग शोधता नाहीतर मॅकडॉनल्ड. तुम्ही जर फ्रेंड्स इथे शॉपिंगला येणार असाल ना तर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन आहेत. भरपूर म्हणजे भरपूरच आहेत लिमिटच्या बाहेर. तर तुम्ही इथे शॉपिंग पण मस्तपैकी एन्जॉय करू शकता. जर विंडो शॉपिंग करायची असेल तर ती पण करू शकता आणि जर फक्त मॉल फिरायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पण येऊ शकता. कारण मॉल पण खूप भारी आहे नुसतं फिरायला यायला. वॉशरूम बघा किती भारी आहे. मयुरेश तू काय शोधतोय नक्की? फूड कोर्ट शोधतोय की ते रूफटॉपला जायला शोधतोय? दोन्ही मयुरेश दोन्ही शोधतोय. जे भेटेल ते पहिलं तिकडे जायचं. ऐक ना अय समोर लाईफस्टाईल मध्ये तरी काहीतरी घे. बड्डे आहे मयुरेश कोणाचा माझा. नाचो काहीतरी घे ना. बघा इथे टाइम झोन आहे म्हणजे लहान मुलांसाठी इथे खेळायचं खूप काय काय. त्या साईडला पण काहीतरी होत आहे बघा. इथे पण काहीतरी आहे. फॅमिलीज. मयुरेश कुठे गेला? लेट द फन बिगिन. मयुरेश एक टेडी तरी घे ना. फ्रेंड्स तर इथे आपण रूफटॉपला जायला आलेलो पण यांचं कसं आहे बघा. इथे जर तुम्ही 3,000 जर स्पेंड केले तरच तुम्हाला रूफटॉपला जायला भेटणार आणि हे काहीतरी चुकीचं आहे. कारण आम्ही रील बघितलेलं तेव्हा तर त्याच्यावर फ्री दाखवलेलं पण आता इथे येऊन काहीतरी वेगळंच बघायला भेटतंय. तर आता आपल्याला जायला नाही भेटणार आहे तर आपण इथून पाठी फिरूया. पण नाही हे खरं तर चुकीचं आहे. तुम्ही जर बांधलंय जर लोकांना बघायलाच हे केलंय तर मग हे कंपल्सरी काय की 3,000 स्पेंड करा म्हणून. हे आपल्याला पसंत नाही पडलं. तर हा एक वीक पॉईंट निघाला या मॉलचा. एवढा मॉल बांधला आहे पण ते काय जाऊ दे. घोडा तरी बघ म्हणून तर आपण घोडा बघूया इथे. हा कोणाचा घोडा आहे? PF चंक्सचा घोडा आहे. तर आता काय नाही तर आता आपल्याला ह्याच्यावरच भागावं लागेल. आणि हे इथे फूड कोर्ट आहे. तर आता आपण बघू. हां सिटिंग एरिया पण चांगला आहे इथे. म्हणजे मॉल ओव्हरऑल चांगला होता पण तो एक त्यांचा वीक पॉईंट निघाला की कंपल्सरी ते 3,000 तुम्ही स्पेंड करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जायला भेटणार. हे आपल्याला नाही पटलं. तर आता आपण इथे पेटपूजा करूया मयुरेशच्या भाषेत. हे बघा हे सगळं फूड कोर्ट आहे आणि तुम्ही बसायला बघू शकता. भरपूर असा स्पेस आहे बसायला पण सगळीकडे फुल पॅक आहे. गर्दी आहे. तर आता आधी आपण बघूया आपल्याला काय खायचंय. फुल पॅक आहे फुल पॅक. त्याच्यानंतर मग बसायला जागा शोधूया आपण. मॅकडीलाच तुम्ही बघू शकता किती लाईन लागली. 3-4 रो आहेत. तर फ्रेंड्स आता आम्ही इथून पण पाठीत जातोय कारण बसायला पण अजिबात कुठे जागा नाही आणि सगळीकडे म्हणजे लाईनच आहे. तर त्याच्यामुळे थांबून पण काय अर्थ नाही आता. तर मग आता बाहेर खाऊया. हां तर आता आम्ही मॉलच्या बाहेरच काहीतरी खाऊ. लोक अक्षरशः आपल्या ऑर्डर हातात घेऊन उभे आहेत की कोणतरी उठेल कोणतरी उठेल. पण लोक असे एक एक जण आपले बुक करून जात आहेत. त्याच्यामुळे आता आपण बाहेर जाऊनच काहीतरी खाऊया चला. तर फ्रेंड्स किती मिनिटासाठी आत गेलेलो मॉलच्या. आमचा झाला पोपट.
कारण की स्काय Rooftop. रूपटॉपला जायचं होतं. पण ते काय ते 3,000च्या ह्याच्याने ते आपला झोल झाला. आणि आता परत आपण पार्किंगमध्ये आलो. पार्किंगमधूनच आधी 5-10 मिनटं चालून आम्ही मॉलमध्ये गेलेलो. मॉलमध्ये काहीतरी एवढ्या लांबून येऊन 10 मिनटंच काहीतरी मॉलमध्ये होतं. आता परत आलो खाली. आता परत आपण पार्किंग शोधूया. 59 आहे ना आपलं. हा सी मग आता तर सध्या इथे बीच आहे. तर आता आपल्याला परत पार्किंग शोधायचं आहे. आणि आता आपण खायचं कुठेतरी बाहेरच बघणार आहे. आता आपली आधी बाईक मिळताना मुश्किल आहे, ती आधी आपण शोधूया आणि नंतर मग खायचं काय ते बघूया. फ्रेंड्स आता आपण आहे ना शॉर्मा खायला आलो आहे. तर हे बघा आपण हे 312 हाऊसी बोरिवलीलाच आहे. हा त्यांचा ॲड्रेस आहे IC कॉलनी. तर इथे आता आपण शॉर्मा खायला आलो आहे. तर आपण कोणता शॉर्मा घेतला आहे? मयुरेशने क्लासिक चिकन शॉर्मा घेतला आहे ओपन, आणि मी चीज लावा चिकन शॉर्मा ओपन घेतला आहे. तर अशा प्रकारे असेल. तर बघूया टेस्टला वगैरे कसं आहे. आणि क्राऊड तर आहे बऱ्यापैकी. हे पण आम्ही लोकेशन रीलमध्येच बघितलेलं, म्हणूनच इथे आलो आहे. मॉलचा एक आपला पचका झाला. तर आता इथे बघूया कसं आहे. काय वाटतं मयुरेश? तुमच्यापैकी कोण कोण आहे जे रील बघून खायला जातात आणि फिरायला जातात? कमेंट करा. आता मयुरेशचा क्लासिक ओपन शॉर्मा आलेला आहे. आणि हा माझा कोणता होता? चीज लावा होता. तर आता मयुरेश खाऊन बघतोय कसं आहे. आणि हा बघा क्वांटिटी भरपूर आहे. हां हा बघा अशी रोटी आहे. आणि जे आतलं चिकनचं हे असतं ना, ओपन शोरूम. हां ओपन शॉर्मा. आणि ह्याच्यात तुम्ही चीज बघू शकता किती घातलं आहे बघा. तर आता आपण चांगली आहे टेस्ट. तर आता मी पण इथे खाऊन बघते कसं आहे. हे बघा इथे ओपन म्हणजे हा रोटी ही वेगळी येते आणि त्यातला हा जे आपलं चिकनचं स्टफिंग असतं ते वेगळं येतं. त्याला ओपन शॉर्मा म्हणतात. चांगलं आहे. बघा तुम्हाला जर एक्स्ट्रा पाहिजे असेल ना ते एक्स्ट्रा पण असं भेटतं, कारण याची चिकनची क्वांटिटी जास्त आहे ते आम्ही एक्स्ट्रा मागवलं. कसं आहे? छान आहे. तर फ्रेंड्स आता आपला शोरमा खाऊन झालेला आहे आणि फुल पोट पॅक झालेलं आहे. कारण जे चिकनचा शोरमा म्हणजे जो आतलं काय म्हणतात त्याला, ओपन शोरमा स्टफिंग जे होतं ना चिकनचं ते खूप असतं. खूप होतं आणि पूर्ण चिकनच होतं, त्यात कॅबेज नव्हतं. हां म्हणजे चिकन होतं. हां व्हेजिटेबल असं काय नव्हतं. म्हणजे जसं आपण तो घेतो ना नॉर्मल शोरमा त्या टाईपमध्ये नव्हता. पूर्ण चिकनने म्हणजे फुल चिकन लोडेड चिकन म्हणतात ना त्या टाईपमध्ये होतं. आणि ते पिठा ब्रेड आहेत ना ते आम्ही 3 एक्स्ट्रा घेतले. त्या दिवशी ओपन शोरूममध्ये तुम्हाला एक येतो सोबत. तर आम्ही ते चिकन एवढं होतं मग त्याच्यामुळे मग आम्ही परत 3 एक्स्ट्रा पिठा ब्रेड घेतले आणि 2 थम्सअप घेतलेले छोटे. आणि बिल पण चांगलं झालं. किती? 515 रुपये झालं. म्हणजे 2 ओपन शोरमा, 3 पिठा ब्रेड आणि 2 थम्सअप. आणि टेस्टला पण एकदम खतरनाक आहे, मस्त होतं. म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही हे ट्राय केलं ओपन शोरमा. पण असं ते नाही तर कुठे कुठे भेटतो ओपन शोरमा, पण ते कसं हां ते व्हेजिटेबल खूप असतात ना. पूर्ण चिकनच होतं. हां पूर्ण चिकननेच भरलेला होता. म्हणजे यात व्हेजिटेबल नव्हतं. त्याच्यामुळे खायला पण मजा आली. आणि जो आपण रोल करून खातो ना त्यात ते कागदाला लागून पेपरला लागून खूप जातं ते फुकट. माझं तर त्यातच जातं. पण हे मला खायला मजा आली कारण मस्त पुसून पुसून खायला भेटलं ना. जे कोणी असेल त्यांनी एकदा ट्राय करा, खूप चांगलं. हां जर तुम्ही इथे राहणारे असाल तर जे इकडचे असतील त्यांना तर माहितीच असेल. पण जर कोण आमच्यासारखे येत असतील असे रील बघून खायला आणि जर तुम्ही बोरिवलीत आलात ना तर हा एकदा नक्की ट्राय करा. याचं मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर चला आता आपण घरी जाऊया. मॉलचं तर काय आपला हे नाही झाला, पण हे आपलं एक बरं निघालं. तर चला मग आता घरी निघूया आपण आणि भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.